नमस्कार मित्रांनो, यार ऑटो स्पेअर चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओचा विषय आहे की 1 लाखाच्या खालती सगळ्यात जास्त मायलेज देणाऱ्या 5 बाईक कोणत्या. तर आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की त्या 5 बाईक कोणत्या आहेत. जर तुम्ही नवीन बाईक घेण्याचा विचार करत असाल आणि तुमचा बजेट जर 1 लाखाच्या आसपास असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आज आपण पाहणार आहोत अशा 5 बाईक ज्या कमी किमतीत मिळतात आणि सर्वात जास्त मायलेज देतात. आता आजच्या काळात त्या युद्धामुळे तुम्ही बघताय की पेट्रोलचे दर वाढत आहेत. तर मायलेज ही गोष्ट ना आपल्यासाठी खूप महत्त्वाची झालेली आहे. तर सर्वात पहिली बाईक अशी आहे की हिरो स्प्लेंडर प्लस. ही बाईक अशी आहे की पूर्ण भारतात सगळ्यात जास्त सेल असणारी ही बाईक आहे, हिरो स्प्लेंडर प्लस. कारण ह्या गाडीला आहे ना खूप रिलायबल मानली जाते. अनेक लोकांना या बाईकमध्ये 65 ते 70 किलोमीटर पर्यंतचा ॲव्हरेज मिळतो. त्या गाडीला मेंटेनन्स कमी आहे आणि स्पेअर पार्ट कुठेही जावा, गावाखेड्यात जा, तुम्हाला सहज उपलब्ध होतात. त्याच्यामुळे ही हाय डिमांडमध्ये असलेली एक बाईक म्हणता येईल की हिरो स्प्लेंडर प्लस. त्याच्या खालोखाल हिरोचीच दुसरी गाडी येते HF, हिरो HF डिलक्स. ही बाईक देखील स्प्लेंडर सारखीच आहे, त्याच इंजिनच्या प्लॅटफॉर्मवर बनवलेली आहे. हिचं पण साधारण ॲव्हरेज तुम्ही बघाल ना तर 65 ते 70 किलोमीटर पर्यंत मिळतं. तुम्ही भारतात ग्रामीण भागात बघाल ना तर ही बाईक आहे ना खूप लोकप्रिय आहे, कारण हिचं मेंटेनन्स खूप कमी बजेटमध्ये होतं. आता तिसरी बाईक येते होंडा शाईन 100cc मध्ये. होंडा कंपनीची ही एंट्री लेवल बाईक आहे. शाईन 100 मध्ये होंडाचा स्मूथ इंजिन हे तुम्हाला मिळतं आणि साधारण 60 ते 65 किलोमीटर पर्यंत ही बाईक आपल्याला ॲव्हरेज देते. होंडाची रिअलायबिलिटी, स्मूथ रायडिंग हा या बाईकचा मोठा आपल्याला फायदा मिळतो. आता चौथी बाईक आहे बजाज प्लॅटिना 100. प्लॅटिना बाईकची खास मायलेज असणारी गाडी आहे आणि याला मायलेजसाठीच ओळखली जाते. काही लोकांना या बाईकमध्ये 70 किलोमीटर पेक्षाही जास्त ॲव्हरेज मिळतो. ह्या बाईकमध्ये कम्फर्टेबल सीट आणि सस्पेन्शन हा मोठा तिचा प्लस पॉईंट मानला जातो. आता या सेक्टरमध्ये 5वी बाईक जर तुम्ही बघाल ना तर TVS स्पोर्ट. ही देखील मायलेज 65 ते 70 किलोमीटर पर्यंत देणारी बाईक आहे. हलकी आणि मेंटेनन्स करायला सोपी असल्यामुळे ह्या बाईकची पण मार्केटमध्ये डिमांड असते. म्हणजे तुमचं जर गाडी घेण्याचं बजेट 1 लाखाच्या आसपास असेल तर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार ह्या 5 मॉडेलपैकी कोणतंही मॉडेल बिनधास्तपणे घेऊ शकता. पण नवीन बाईक घेताना एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा, ही आपण कोणी लक्षात ठेवत नाही, पण ही एक गोष्ट तुमच्या लक्षात असू दे की बाईक घेताना फक्त मायलेज तुम्ही पाहू नका. त्या बाईकचे स्पेअर पार्ट्स किती सहज मिळतात आणि मेंटेनन्स कसा आहे हे देखील खूप महत्त्वाचं असतं. आपल्याला सर्व्हिस शोरूम कोणतं जवळ आहे, आपल्याला याची सर्व्हिस कुठे लगेच मिळू शकते, ह्या गोष्टी पण खूप मॅटर करतात. अशाच ऑटोमोबाईलच्या विषयी तुम्हाला आणखीन व्हिडिओ पाहायचे असतील आणि जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.